संत सोपान काकांच्या नगरीत आज भक्तीचा महोत्सव, माऊलींच्या स्वागतासाठी जल्लोष, वारकरीमय झाली सासवड. पालखी आगमनापूर्वी शहरात उत्साहाचं वातावरण, विद्युत रोषणाई, भव्य कमानी आणि भक्तीचा जल्लोष. सासवड माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज. अवघड देवघाटाची चढण पूर्ण करून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज संत सोपान काकांच्या पवित्र नगरीत दाखल होत आहे आणि माऊलींच्या स्वागतासाठी संपूर्ण सासवड नगरी अक्षरशः सजून नटून तयार झाली आहे. पालखी तळाकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले असून ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानी, फुलांची सजावट आणि ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं सासवड नगरी भक्ती सागरात न्हाऊन निघाली आहे. पुण्यातील मुक्काम आटोपल्यानंतर दिवेघाट पार करत माऊलींचा पालखी सोहळा सासवडमध्ये दाखल होत आहे. बंधुभेटीचा पवित्र सोहळा अनुभवण्यासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून कालपासूनच हजारो वारकरी आणि दिंड्या सासवडमध्ये दाखल झाल्या आहेत. संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौक आणि प्रत्येक मंदिर परिसर ज्ञानोबा तुकोबाच्या गजराने दुमदुमून गेला आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सासवड नगरपालिकेने व्यापक तयारी केली असून पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था, स्वच्छतेची मोहीम तसेच वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी विविध ठिकाणी आरोग्य शिबिर उभारण्यात आली आहेत. विद्युत रोषणाईने उजळलेल्या सासवड नगरी आकर्षक स्वागतक्रमाने भव्य पताका, माऊलींच्या दर्शनासाठी उत्सुक असलेले हजारो भाविक, हे संपूर्ण दृश्य प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. सोपान काकांच्या नगरीत आज भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा अद्भुत संगम अनुभवायला मिळत आहे. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या माऊलींच्या भव्य आगमनाकडे. अशाच वारीतल्या ताज्या घडामोडींसाठी, थेट अपडेटसाठी आणि विशेष बातम्यांसाठी केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर तसेच केपी न्यूज या फेसबुक पेजवर आपण जर नवीन असाल तर फेसबुकला फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. चालू होतं ना